नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, सध्या भविष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर या आठवड्यापासून मी सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रावर, देशावर याची कुंडली काढून त्यांना काय अडचणी येऊ शकतात, कशापासून आपण सावध राहायचं आहे याचा एक व्हिडिओ येईल 5 मिनिटाचा, आणि त्याच्यानंतर 12 राशीसाठी काय केलं पाहिजे याचा व्हिडिओ येईल। तर यावेळी देशाची जर मी कुंडली मांडली तर सध्या देशावर येऊ शकणाऱ्या अडचणी म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या देशावर अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात। शनी आणि केतूची ऊर्जा सक्रिय असल्यामुळे राजकारणामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो किंवा निर्णयाला विलंब होऊ शकतो। या प्रकारचे सगळे भाकीत आजची कुंडली सांगत आहे। मंगळ आणि राहू यांचे प्रभाव सीमावर्ती भागात ताणतणाव, लष्करीमध्ये सावधानता किंवा छोटी मोठी युद्ध याकडे जात आहेत। चंद्र आणि केतू याच्या संयोगाने जनतेमध्ये अस्थिरता किंवा अविश्वास याची जास्त प्रमाणात राहणार आहे। आंदोलन, विरोधक या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत। तर काय होऊ शकतं? आर्थिक दबाव येऊ शकतो भारतावर या ह्याच्यामध्ये। शनी आणि केतूचा प्रभाव चालू असल्याने त्याच्यावर आपल्यावर आर्थिक परिस्थितीचा दाब हा येऊ शकतो। त्याचबरोबर बाजारामध्ये चढ उतार, शेअर मार्केटमध्ये चढ उतार येऊ शकतात। आयातीचे दर वाढू शकतात आणि रुपयांवर ताण येऊ शकतो। डॉलर आणि रुपये सगळ्यांनाच माहिती आहे, तर रुपयावर थोडासा ताण येऊ शकतो। सरकारकडून तात्पुरते कठोर निर्णय घेऊ लागू शकतात अशी शक्यता फार दाट आहे। त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये ताणतणावाचं आंदोलन निर्माण होऊ शकतं। बुध कमजोर असल्यामुळे जनमत शांत राहत नाही। एकत्रीकरण, शांत राहणं हे या आठवड्यामध्ये होणार नाही। काही शहरांमध्ये आंदोलन किंवा सार्वजनिक अस्वस्थता दिसू शकते। दीर्घकालीन नाही, परंतु पुढचे काही आठवडे, 4-5 आठवडे हे सारं देशाचं भविष्य या प्रकारे या कुंडलीमध्ये मांडलं तर मला दिसू शकतं। तर एक थोडीशी माहिती सगळ्यांना असावी त्यासाठी मी हे नवीन चालू केलेलं आहे। त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट हे आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण या सगळ्या अडचणी, ग्रहयोग, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी, मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे संतुलन ठेवण्यासाठी राशी ब्रेसलेट वापरणं हे अतिशय गरजेचं आहे। बरेच दिवस राशी ब्रेसलेटवर ऑफर होत्या। आता जर कोणाला राशी ब्रेसलेट घ्यायचं असलं तर राशी ब्रेसलेट 2 प्रकारचे आहेत, 1650 रुपये, 1250 रुपये, 100 रुपये कुरिअर चार्ज। त्याचबरोबर राशीचा क्रिस्टल हा सुद्धा अति महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये येत आहे आपल्याला वापरण्याजोगा। तर राशी क्रिस्टल हा 800 रुपये किमतीचा आहे, 100 रुपये कुरिअर चार्ज आहेत। आणि जे मी सारखं सांगत आहे की आग या गोष्टीपासून, वाहन या गोष्टीपासून, ऍक्सिडेंट या गोष्टीपासून, चोरी मारी या गोष्टीपासून वाचवायचं असेल तर घरासाठी बनवलेलं किचन राशीचं आणि राशीचं गाडीसाठी बनवलेलं किचन हे प्रत्येकाकडे पाहिजे। सरकारी नोकरदार असाल किंवा सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर सूर्याचं पाठबळ तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे। म्हणूनच राशी पेन हा तुम्हाला कोणत्याही इंटरव्ह्यूला जवळ असणं अतिशय गरजेचं आहे। नाहीतर डिले एवढंच होईल, सरकारी नोकरीमध्ये खूप अडचणी येतील। तर राशी पेनची किंमत आहे 700 रुपये, 100 रुपये कुरिअर चार्ज। तर आता या किमती आहेत, आता ऑफर कशावर नाहीये। तर या किमतीनं ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। मी तुम्हाला बाकीची माहिती तिथे देईल। जे सेव्ह असतील नंबर त्यांनी या नंबरवरचे स्टेटस बघत चला, रोज त्याच्यावर माहिती असते। तर चला, आजचा हा व्हिडिओ इथंच बास करूया। पुढचा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो म्हणजे आपल्या 12 राशी भविष्यांचा, तर व्हिडिओ नक्की बघा। ओम साईराम।